अमरनाथ यात्रेवरच्या हल्ल्यासंदर्भातली आणखी एक अपडेट येते। लष्कर ए तोयबा सोबतच स्थानिक काश्मीरी तरुण आणि हिजबुल या दहशतवादी संघटनेचाही याच्यामध्ये हात आहे अशी माहिती आता समोर येते। गुप्तचर यंत्रणांनी गृह मंत्रालयाला एक रिपोर्ट दिलाय ज्याच्यामध्ये ही माहिती समोर येते। त्यामुळे लष्कर ए तोयबा सोबतच पाक आणि स्थानिक दहशतवादी देखील यामध्ये समाविष्ट होते आणि या सगळ्यांनी हा हल्ला केल्याची माहिती आता समोर येते। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। प्रशांत, आणखी काय ताजे अपडेट समोर येतात आता? अश्विन, लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या दोन अतिरेकी संघटनांनी संयुक्तपणे हे ऑपरेशन जे आहे ते केल्याची माहिती आता कळते आहे। पाकिस्तानामधून ज्या पद्धतीने दहशतवाद्यांचा सहभाग होता त्याच्याप्रमाणेच काही लोकल आतंकवादी स्थानिक अतिरेकी जे आहेत ते देखील यामध्ये सहभागी होते अशी आता माहिती कळते आहे। आणि ज्या बस टार्गेट केलेलं होतं अतिरेक्यांनी ती बस गुजरात पासिंगची होती आणि जवळपास रात्री 8:15च्या दरम्यान हा हल्ला झालेला आहे। अनंतनाग जो खरं तर म्हणजे काश्मीरमध्ये सर्वाधिक दहशतवाद्यांचा अड्डा कुठं असेल तर तो अनंतनागमध्ये, आणि या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी या बस टार्गेट केलेलं होतं। इथून पुढे जेव्हापासून अमरनाथची यात्रा सुरू झालेली आहे तेव्हापासून खरं तर अलर्ट जारी केलेला होता। मात्र तरी देखील संध्याकाळी ही बस 7 नंतर रस्त्यावरती का आली याच्याबद्दलचे देखील प्रश्न जे आहेत त्याचा उपस्थित होत आहेत। आणि कदाचित गृह मंत्रालयामध्ये जी आता उच्चस्तरीय बैठक सुरू आहे त्याच्यानंतर अधिक माहिती आपल्या हाती येऊ शकते। प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल।